काय सांगाल सर्व नवी मुंबईकरांना, सर्व मराठी महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी होतात, तर काय सांगाल? एक तर तुम्ही पक्षातर्फे आंदोलन करता, हे तर सर्व नागरिकांची जबाबदारी आहे, तर काय सांगाल नागरिकांना, काय सांगाल? कोपरखैरणे तालुका काँग्रेस कमिटी, कोपरखैरणे तालुका काँग्रेस कमिटी आणि त्या कमिटीचे सर्व पदाधिकारी, सर्व कमिटीचे प्रमुख पदाधिकारी, सर्व विभागातले, आपल्या वॉर्डातले सर्व पदाधिकारी यांच्याकडे एकच मागणी होती की या बालाजी चित्रपटगृहामध्ये मराठी चित्रपट लागावे आणि मराठी चित्रपट लागले तर ते कधी लागतात हे कोणाला कळत नाही. तर ते लागल्यानंतर या ठिकाणी या मूव्हीप्लेक्समध्ये चित्रपटगृहामध्ये चित्रपटाची जाहिरात व्हावी, त्या चित्रपटाच्या जाहिरातीचे फ्लेक्स लागावे. फक्त एखादी छोटी स्टँडी लावल्याने कोणाला कळत नाही की या ठिकाणी चित्रपट लागला आहे की नाही लागला आहे. एखाद्या हॉलिवूडच्या, एखाद्या बाहेर परदेशी चित्रपटांना, या ठिकाणी परदेशी चित्रपटांना 3-3 फ्लेक्स दिलेले आहेत. तो मूव्ही 3 दिवस चालतही नाही, 1 दिवस चालत नाही, त्याला मार्केटही नाही, तरी तो 3 दिवस त्या मूव्हीप्लेक्समध्ये त्याचा चित्रपटाची जाहिरात होते. मग आमच्या मराठी चित्रपटांची जाहिरात इकडे का होत नाही? आमच्या ह्या मूव्हीप्लेक्सच्या मॅनेजरचं असं म्हणणं आहे की मराठी चित्रपटांचे जे दिग्दर्शक आहेत ते कुठली छपाई करत नाही. अरे आमचा मराठी चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे तो जीवावर खेळून मराठी चित्रपट काढतो आणि लाखो रुपये, करोडो रुपये खर्च करतो आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की हे साधी एखादी चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी ह्यांच्याकडे पैसे नाही, असं ह्या मूव्हीप्लेक्सच्या मॅनेजरचं म्हणणं आहे. आमचा निषेध आहे या मूव्हीप्लेक्सच्या मॅनेजरचा. आज किती खरं आणि किती खोटं हे कळेलच, पण आमची कोपरखैरणे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मागणी आहे की या बालाजी चित्रपटगृहामध्ये कायमस्वरूपी एक चित्रपटाची फ्लेक्स पडदा हा कायमस्वरूपी मराठी चित्रपटांना द्यावा. या मूव्हीप्लेक्समध्ये जे मराठी चित्रपट लागतात त्या चित्रपट मिनिमम प्रदर्शित झाल्यानंतर 3 दिवस या चित्रपटगृहामध्ये लागावे. या चित्रपटगृहामध्ये जे चित्रपट येतात त्या चित्रपटांची जाहिरात ही तुम्ही स्वतः करा किंवा दिग्दर्शकाकडून घ्या, पण आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आहे. ही जाहिरात झाली पाहिजे मराठी चित्रपटांची, ही आमची मागणी आहे. तुम्ही बिझनेस करताय जरूर करा, पण तो बिझनेस करताना मराठी माणसांची काळजी घ्या, मराठी माणसांचं मन जपा. कारण ही लोकवस्ती 70% नाही तर 100% लोकवस्ती मराठी लोकवस्ती आहे. इतर भाषिक इथेही लोक राहतात, पण ती लोक पण मराठी भाषेवरती प्रेम करतात. आज आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, पण तुम्ही तो दर्जा घालवताय हे सगळं नाहीसं करून. तुम्ही चित्रपटांना फ्लॅक्स नाही, तुम्ही चित्रपटांना जागा देणार नाही, मग आमचे मराठी दिग्दर्शक, आमचे मराठी कलाकार कुठे जातील? ज्यावेळेस तुम्ही प्रदर्शित करणार, तुम्ही का नाही खर्च करू शकत? एखादा मूव्हीप्लेक्स करोड रुपये खर्च करतो, मग त्याने का नाही करावी एखादी छोटीशी जाहिरात? मराठी चित्रपटासाठी त्याने का करावी नाही? आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः थोडा पुढाकार घ्या. मराठी स्वतःला बोलता आणि कोणता पुढाकार घेत नाही. पुढाकार तुम्ही घ्या, आम्ही घेतो. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला काय सांगतो, त्याच्यातून मार्ग काढा. ह्या आंदोलनाला चिघळवू नका. जर आंदोलन चिघळेल तर येत्या पुढच्या 15 दिवसामध्ये पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सोबत घेऊन, आम्हाला आजही आमच्यासोबत आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तुर्तास आजचं आंदोलन स्थगित करत आहोत, ठिय्या आंदोलन. पण येत्या 10 ते 15 दिवसामध्ये आम्ही याच ठिकाणी उपोषणास बसत आहोत, ही सूचना आम्ही देत आहोत. मुझे लगता है ये जो चीज़ें चल रही कई सालों से चल रही, बट इसकी खबर आपको कैसे मिल गई? ये कई सालों से हम लोग एक चित्रपट देखने आए, मराठी चित्रपट जो प्रदर्शित हुआ, पर वो शुक्रवार को प्रदर्शित हुआ और शनिवार को हम लोग आए तो वो चित्रपट नहीं था. तो हम लोग ने पूछा ये क्यों, तो ये बोल रहे, इनका कहना ये है की या चित्रपटाला तेवढी मागणीच नाही. मग मागणी नाही तर मग बाकीचे चित्रपट कसे लागले? जे हिंदी चित्रपट आहे, जे बॉलिवूडचे चित्रपट आहेत, त्यांनाही मागणी नाही, मग ते का लागलेत? मग मराठी वस्तीमध्ये बॉलिवूडचे चित्रपट, पहिली गोष्ट तर परदेशाचे चित्रपट इथे दाखवू नका आणि जेवढे दाखवायचे तेवढेच दाखवा. मराठी चित्रपटांना अजून एक फ्लेक्स द्या, तोही चित्रपट लागेल. ज्यावेळेस मला काय बोलायचं, एखादा चित्रपट लागला, तो प्रदर्शित झाला, त्याला मागणी नाही बोलता. अरे ज्यावेळेस तुम्ही लोकांना दाखवणार हा पोस्टर, त्यावेळेस लोक येणार ना तिथे बघायला की बालाजी चित्रपटामध्ये रानटी चित्रपट लागलाय, बघायला या. बालाजी चित्रपटगृहामध्ये धर्मरक्षक लागलेला, चला बघायला चला. तेव्हा लोकांना कळेल ना पोस्टर लागल्यावरती. तुम्ही पोस्टरही लावणार नाही, तुम्ही तुमच्या मनमर्जीने वागणार, तर हे चालणार नाही. ही आमची लोकवस्ती, मराठी लोकवस्ती आहे. इकडे सगळे प्रेमळ स्वभावाची लोक राहतात. प्रेमळ स्वभावामध्ये आम्ही तुम्हाला सांगायला आलो आहोत. आमच्या मागण्या ह्या व्यवस्थित आहेत, ह्या योग्य आहेत, त्या तुम्ही स्वीकारा आणि त्या मागण्या पूर्ण करा. तर आजचं जो तुमचा आंदोलनाचा इथं मोठ्या संख्येने उपस्थित झाले, नक्की काय कारण होतं हे आंदोलन करण्यासाठी? कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे
कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे आज या चित्रपटगृहावर आंदोलनाचा पवित्र आम्ही घेतला होता. याचं कारण एकच आहे, मराठी पिक्चरला एक पडदा कायमस्वरूपी द्यावा. तो पडदा देताना त्याची जाहिरात, पिक्चरची जाहिरात कारवाई कंटिन्यू. ह्या लोकांनी आम्ही सगळं पटवून दिल्यावर ह्या लोकांनी आज संबंधित पिक्चरचा जो फ्लेक्स लावला आहे तो 3 दिवस झाले याला आम्ही बोलल्यावर लावला आहे. नाहीतर 2 आठवडे हा पिक्चर असाच चालला होता. लोकांना माहितीच ना आतमध्ये शो कुठला चालला नाही, याला बाहेर फ्लेक्स नाही, काय नाही. मराठी पिक्चरला मराठी रसिकांना हे लोक फाट्यावर मारतात का, अनकेअर करतात का? मराठी वस्तीमध्ये थिएटर आहे आपल्या मराठी वस्तीमध्ये आणि मराठी पिक्चरला प्राधान्य नाही, इज्जत नाही, मराठी रसिकांना इज्जत नाही. काय चाललं आहे यांचा? ह्या गोष्टीबद्दल आम्ही तीव्र आंदोलन आज घेत होतो. कोपरखैरणे पोलीस चौकीच्या बोलण्याने आम्ही आज आंदोलन स्थगित देतो 10 दिवसासाठी. 10 दिवसापर्यंत जर ह्यांनी यांची सुधारणा नाही केली तर 10 दिवसानंतर आम्ही तो उपोषणाला बसतो आहे काँग्रेस कमिटीकडनं. सरकारने पण मराठी भाषेला अधिकार दर्जाचा भाषा दर्जा दिला आहे, तरी सुद्धा हे लोक डावलण्याचा प्रयत्न करतात. याला जबाबदार नक्की कोण आहे? याला जबाबदार आहे या थिएटरचा मालक, डिस्ट्रीब्युटर आणि या मॅनेजमेंट. ह्या मॅनेजमेंटला जरा मराठी रसिकांची काही पडलेली नाही. ह्या लोकांना पडला आहे बिझनेस. जर पिक्चरला ऑनलाईन तिकीट जर लोक खरेदी करतात तर हा पिक्चर लोक दाखवतात. तर लोकांच्या मनाची यांना काही पडलेली नाही. इथली पब्लिक, कोपरखैरण्याची पब्लिक वाशीला, ठाण्याला पिक्चर बघायला चालली, मराठी पिक्चर बघायला. मग हा थिएटर काय आलं, ह्या लोकांनी चालू का ठेवला आहे? दादा इतने दिन से लेटर देने के बाद मुझे नौबत किया यहाँ पर आंदोलन करना है. जब आपने लेटर दिया इनको तो इनका आंसर क्या था उस समय? हे लोक कोपरखैरणे काँग्रेस कमिटीला हलक्यामध्ये घेत आहेत आता सध्या. जर ह्या लोकांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यांना दाखवून देऊ की आम्ही किती अग्रेसिव्ह आहेत. 10 दिवसाच्या नंतर इथे आम्ही उपोषणाला बसू आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उठणार नाही. पोलीस बांधव पण आले होते. पोलीस बांधवांसोबत काय बोलणं झालं तुमचं आणि काय आश्वासन दिलं पोलीस बांधव? पोलिसांच्या म्हणण्यानुसार आम्ही आंदोलन स्थगित करतो आहे 10 दिवसासाठी. कारण का मॅनेजर नाही आहे, मालक नाही आहे. त्यासाठी त्यांना पण आम्ही 10 दिवसाचा वेळ देतो. अजून 10 दिवस. जर 10 दिवसानंतर जर पुढे आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर पोलिसांना सांगून 10 दिवसानंतर आम्ही ते एकदम तीव्र आंदोलन घेतो, एकदम तीव्र. ह्या लोकांना झुकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. याचा जबाबदार कोपरखैरणे काँग्रेस कमिटी सुनील पारकर राहणार.